तर दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। मात्र त्यापूर्वी घरामधून निघत असताना त्यांचं औक्षण या ठिकाणी केलं जात आहे। आज महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळेला मोठं शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदे, नाशिकमधून हेमंत गोडसे आज अर्ज भरणार आहेत, तर दिंडोरीमधून भारती पवार यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला जाईल। आणि त्यापूर्वी घरामधून निघत असताना घरातल्यांकडून त्यांचं औक्षण केलं जात आहे। यानंतर मोठं शक्तीप्रदर्शन करत भारती पवार यांच्याकडून आपला उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। ही दृश्य जी आहे ती आपण पाहताय। दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवार आज अर्ज भरणार आहेत आणि त्यांच्या औक्षण या ठिकाणी केलं जात आहे। मोठी शक्ती प्रदर्शन यावेळेला केलं जाणार आहे। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असेल, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि महायुतीचे नेते सुद्धा या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी होतील अशी माहिती देण्यात आलेली आहे। आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत भारती पवार यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। आज महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरतील, मात्र त्यापूर्वी शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यामधून नरेश म्हस्के यांचं नाव कालच जाहीर झालेलं आहे, तर त्यासोबतच नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। आणि हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज भरला जाईल, मात्र त्यासोबतच दिंडोरीमध्ये लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार